न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे मॅरेथॉन 2025च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरात राबवण्यात आली विशेष स्वच्छता मोहीम। राजमाता आई जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। घरोघरी चपाती जमा करण्यासाठी रिक्षाचा लोकार्पण सोहळा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेचे शिंदखेड्यात महिलांतर्फे करण्यात आले जोरदार स्वागत। देवपुरातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आणि मुस्लिम लोहार समाजाचा 7वा वार्षिक सामूहिक विवाह सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजित धुळे मॅरेथॉन 2025च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रविवारी शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले। ग्रीन धुळे क्लीन धुळे हे घोषवाक्य घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारी रोजी आयोजित धुळे मॅरेथॉन 2025 या स्पर्धेच्या अनुषंगाने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रविवारी शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। शहरातील जुना आगार रोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। या स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका आणि इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते। स्वच्छता अभियानाचा समारोप गांधी पुतळा परिसरात करण्यात आला। यावेळी सर्व सहभागी नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। स्वच्छता मोहिमेतून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला। धुळे मॅरेथॉन 2025 यासाठी आतापर्यंत 8,000हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी केली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अधिकाधिक नागरिकांना 26 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे। क्लीन धुळे, ग्रीन धुळे हे घोषवाक्य घेऊन मॅरेथॉनसाठी व्यापक स्वरूपात तयारी सुरू आहे। धुळे मॅरेथॉन हा जिल्ह्याचा गौरवशाली उपक्रम असून यामुळे सामाजिक जागरूकतेला चालना मिळणार आहे। स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून समाजात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे। तसेच आगामी मॅरेथॉनसाठी उत्साह निर्माण होणार आहे। क्लीन धुळे, ग्रीन धुळे या थीमवर आपण ही मॅरेथॉन करत आहोत। तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन, जसं निखिलजीने सांगितलं, आपण 8,000 आता प्लस झालेलो आहोत। 26 तारीख ही शेवटची तारीख आहे। सर्व ऑनलाईन पोलीस स्टेशनला देखील आपण ऑफलाईन करू शकतात। वेबसाईट आहे त्याच्यावर देखील करू शकतात। आमच्या पोलीस मुख्यालय देखील त्याची सोय करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी नोंदणी करायची आहे आणि याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे। धन्यवाद। सुरुवात होणारी मॅरेथॉनची आपण एक ट्रायल रन म्हणून आणि क्लीन धुळे, ग्रीन धुळे या घोषवाक्यासह आपण सुरुवात करत असलेल्या आपल्या रजिस्ट्रेशन, आपली प्रचार प्रसिद्धी यासाठी उपस्थित असलेला आज आम्ही सकाळपासून कार्यक्रम घेतलाय। त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक दिवरे साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी नरवाडे साहेब, महापालिकेचे आयुक्ता मॅडम जरी आज असल्या नसल्या तरी पण त्या आमच्या सोबत आहेत। सर्व आपल्या शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, सकाळ म्हणून असलेले त्यांचे मीडिया पार्टनर म्हणून आपले सूर्यवंशीजी, सर्व युथ क्लबचे सर्व तरुण मंडळी पदाधिकारी, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला वाटते की ही आता काळाची गरज आहे। आपण सर्वांनी एकत्र येऊन जोपर्यंत आपण आपल्याकडचे जे काही मिनेस आहेत, जे काही आपल्याकडच्या मेस आपण करून ठेवलेला आहे, तो जर का आपल्याला निपटवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल। कायदा हा फक्त त्याच्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी राहील, परंतु सर्वांनी एकत्र आल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही। आणि म्हणून या मॅरेथॉनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी प्रचार आणि प्रसिद्धीमधून जास्तीत जास्त तरुणांनी, मुलांनी, वृद्धांनी, मुलींनी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहरासाठी, आपल्या शहरातील सर्व नागरिकांच्यासाठी, जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्यासाठी आणि आपल्या राज्यातील सर्व नागरिकांसाठी नव्हे तर आपल्या देशातीसाठी आपण सर्वांनी एकत्र यावं हीच एक अपेक्षा या निमित्ताने, या मॅरेथॉनच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपणा सर्वांची शुभेच्छा देतो आपण सर्वांना की आपण सर्वांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावं। आम्ही सर्व सहभागी होणार आहोत आणि आम्ही 3 किलोमीटर तरी कमीत कमी मिनिमम, म्हणजे मी माझ्यासाठी बोलतोय, 3 किलोमीटर मिनिमम मी ही मॅरेथॉन पळणार आहे। 5 किलोमीटरचं नंतरचं उद्दिष्ट ठेवू, पण सध्या 3 किलोमीटर ठेवू। 3 किलोमीटर मध्ये आम्ही सर्व पळणार आहोत।
आपल्याकडे पैकी पण ज्यांनी ज्यांचे आबालवृद्धांनी सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धुळे तालुक्यातील नवलनगर येथे राजमाता आई जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 140हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करीत राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. धुळे तालुक्यातील नवलनगर येथे राजमाता आईसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 140हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 140हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करीत राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उदयन कुवर, रवींद्र पाटील, शकील शेख, सचिन पाटील, विलास गुजर, बबलू तात्या, भिकन जाधव, सुरेश पाटील, नवनीत पाटील, भोलेनाथ पाटील, आबा नांद्रे, बटू पाटील, निलेश माळी, हेमराज पाटील, संदीप सूर्यवंशी, उत्कर्ष पाटील, संतोष पाटील, संजय पाटील, नाना पाटील, नंदुलाल पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आपण रक्तदान शिबिर ठेवले होते. तर त्या अनुषंगाने आपल्या युवा दिनाच्या आणि युवा प्रेरित जेवढी युवा आहेत त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे 150 बॅगांचं रक्तदान होईल असा आमचा मानस आहे. आतापर्यंत 65 बॅग्स झाल्या आहेत. यानंतर रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं. तर याच्यात अजून काही म्हणजे वाढ होईल. झाल्यानंतर 5 वाजेपर्यंत 9 ते 5 वाजेपर्यंत आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. आमच्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री हरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे घरोघरी चपाती जमा करण्यासाठी रिक्षाचा लोकार्पण सोहळा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम चंदादेवी सुभाषचंद्र रुणवाल शैक्षणिक संकुल कमलाबाई कन्या शाळा येथे रविवारी संपन्न झाला. श्री हरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट धुळे व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे घरोघरी चपाती जमा करण्यासाठीच्या रिक्षाचा लोकार्पण सोहळा तसेच चपाती मशीन व पीठ एकत्र करण्याच्या मशीनचे उद्घाटन व मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी धुळे शहरातील चंदादेवी सुभाषचंद्र रुणवाल शैक्षणिक संकुल कमलाबाई कन्या शाळा येथे संपन्न झाला. यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटनही करण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, अमित सुराना, सतीश कुमार लोढा, संतोष बोथरा, झुंबरलालजी भंडारी, रसिकलालजी चौभटिया, शशिकांत पारक, निखिलेंद्र लोढा, ललित सिंघवी, कांतीलाल चोरडिया, संजय अग्रवाल, अलका बियानी, सुरेंद्र टाटिया, सीए सपना लुनावल आदि उपस्थित होते. वो शैक्षणिक प्रतिष्ठान की ओर से यहाँ जो एक रोटी है गाय के लिए, तो मेरे को लगता है कि पूरा ही राजस्थानी समाज अपने घर पे जब रोटी बनाता है तो पहली रोटी गाय की ही निकालता है. तो काफ़ी अच्छा उपक्रम ये आज हरिहंत चैरिटेबल ट्रस्ट की ओर से शुरू हुआ है. और इस कार्यक्रम के हेतु व्यासपीठ पर उपस्थित सभी कि आज हरिहंत चैरिटेबल ट्रस्ट की ओर से इतना अच्छा उपक्रम चालू किया है और 2 की जगह इनको 4 रिक्शा करनी है. एक रिक्शा मेरी आमदार निधि में से मैं जल्दी एक रिक्शा का, और इसमें डॉक्टर महोदय ने कहा कि पेड़ लगाओ और पानी का प्रॉब्लम, तो ये बात सही है कि पानी का काफ़ी प्रॉब्लम है और पेड़ अगर लगे तो पानी भी काफ़ी आएगा. तो दोनों चीज़ों में ध्यान देना है. आज मुझे ज़्यादा बोलना नहीं है, इसलिए मैं सबका शुक्रगुजार हूँ और सभी से विनती करता हूँ कि मुझे जाने की इजाज़त भी दे, मुझे घर जाना है. चैरिटेबल ट्रस्ट
आणि श्री महावीर महिला सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान या 2 संस्थांतर्फे विविध सामाजिक उपक्रम धुळे शहरात राबवले जातात. त्या अंतर्गत महावीर की रोटी आणि पहिली रोटी गायकी असे 2 उपक्रमसुद्धा राबवले जातात. गरिबांना जेवण, भरपेट जेवण आणि गायींसाठी पण पोळी चपाती असे 2 गतिविधी म्हणजे 2 प्रोजेक्ट चालतात या दोन्ही संस्थांच्या अंतर्गत. तर महावीरची रोटी आणि पहिली रोटी गायकी गायच्या रोटीच्या संकलनासाठी आम्हाला घरोघर जेवढे वेगवेगळे धुळे शहराचे परिसर आहेत त्या परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक रिक्षा फिरवून प्रत्येक घराघरातून गायीसाठी रोटीचं कलेक्शन संकलन करणं या संकल्पनेतून आमच्या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नंदलालजी रुपाल आणि त्यांची पूर्ण टीम यांच्यातर्फे या 2 उपक्रमांच्या अंतर्गत जे दानदाता आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक रिक्षाचं लोकार्पण केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक रिक्षा श्री किशोरजी बाफना, सौ नीनाजी बाफना या परिवाराकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. तसंच शकुंतला शांतीलालजी सांड या परिवाराकडून आम्हाला रोटी मेकिंग मशीन मिळालं आहे आणि नागद निवासी श्री संदीपजी बेतमुथा परिवार यांच्याकडून आम्हाला आटा मेकिंग मशीन या 3 गोष्टींचं दान मिळालं आहे. या तिन्ही परिवारांचं संस्थेतर्फे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि दानदात्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण शहराचे लोकप्रिय आमदार श्री अनुजय अग्रवाल आणि जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्रजी पापळकर यांच्या हस्ते, तसंच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम चांदवड या संस्थेचे श्री अजितजी सुराणा, तसंच आनंद ऋषीजी हॉस्पिटल जे अहिल्यानगरमधील सर्व लोकांना कमीत कमी दरामध्ये मेडिकल सर्व्हिसेस देतात असं आनंद ऋषी हॉस्पिटलचे आदरणीय श्री संतोषजी बोत्रा आणि श्री सतीशजी लोढा आमच्यासोबत आज उपलब्ध झालेले आहेत अतिथी म्हणून आणि श्री निखिलेंद्रजी लोढा म्हणून. तर मी या सर्वांचं संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि या ज्या दोन्ही प्रोजेक्ट आहेत या प्रोजेक्टसाठी धुळे शहरातील सगळ्या लोकांनी पुढे यावं. 100 रुपयाचे कूपन आहेत गायीच्या रोटीच्या संकलनासाठी, जास्तीत जास्त लोकांनी ते घ्यावं आणि ही रिक्षा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचेल असा आमचा मानस राहील. संस्थेतर्फे सर्वांचं अभिनंदन आणि आभार. आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ तर्फे आयोजित महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेचे शिंदखेड्यात महिलांतर्फे शनिवारी रात्री जोरदार स्वागत करण्यात आले. आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ यांच्यातर्फे आयोजित महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेचे शिंदखेड्यात शनिवारी रात्री जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पानखेडा पिंपळनेर येथे दिनांक 13 ते 15 जानेवारीला आदिवासी एकता परिषद आयोजित 32वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन होत असून या पार्श्वभूमीवर महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेला 2 जानेवारी पासून आदिवासी बहुस्थित पालघर येथून सुरुवात झाली असून सदर यात्रा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दादरा नगर हवेली, महाराष्ट्र या राज्यातील विविध शहर व खेडेगावातून पोहोचून महिलांना जनजागृतीचे काम करून अंतिम टप्प्यात धुळे जिल्ह्यात शनिवारी आगमन झाले. त्या निमित्ताने शिंदखेडा येथे आदिवासी महिलांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. सदर सुरक्षा यात्रेचे बोराडे होऊन शिंदखेडा येथे 11 जानेवारी रोजी रात्री 7 वाजता आगमन झाले. त्यात राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रमिला वसावा गुजरात, कुसुम रावत राजस्थान, जया सोनवणे महाराष्ट्र जळगाव, डिंपल नायका पालघर, तन्वी वायका, डॉक्टर सुनील पराड, राम चौधरी यासह प्रमुख महिलांचे जोरदार स्वागत. शिंदखेडा माजी नगरसेविका संगीता चंद्रकांत सोनवणे, माजी नगरपंचायत सभापती नर्मदा अर्जुन सोनवणे, हिराबाई ऐरे, हिराबाई सोनवणे, प्रमिला सोनवणे, मायाबाई सोनवणे यासह महिलांनी औक्षण करून स्वागत करत सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमिला वसावा यांच्यासह अनेक महिलांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक ऐरे तर सूत्रसंचालन चंद्रकांत सोनवणे यांनी केले. सदर यात्रेचे रविवारी सकाळी 8 वाजता चिलाने येथे आगमन झाले. तेथेही महिलांनी स्वागत केले. त्यानंतर सदर यात्रा दोंडाईच्या येथे मार्गस्थ झाली. मेरा नाम प्रेमिला वसावा है, मैं गुजरात से हूँ। आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ की राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ आयोजित महिला बाल और प्रकृति सुरक्षा यात्रा लेके हम 2 तारीख से नानीवली पालघर से निकले हैं। सिलवासा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश और कल से हम महाराष्ट्र में आए हैं। आज हमारा 10वां दिन है। हम ये रैली क्यों लेके निकले हैं? क्योंकि अभी महिला और बालकों पर बहुत अत्याचार हो रहे हैं। उसको बचाने की हमारी सहियारी मतलब सभी की जिम्मेदारी है। और जैसे प्रकृति की बात करें तो प्रकृति को बचाने भी हमको ही मुहिम चलाना पड़ेगा। जब तक हम एकजुट नहीं होंगे तो ये सारी चीज़ें हम नहीं कर पाएंगे। और हमें हर इलाके में हर
लोगों से मिलना पड़ेगा। हम सिर्फ आदिवासी महिलाओं के लिए नहीं निकले, हम समस्त महिलाओं के लिए निकले हैं, बालकों के लिए निकले हैं। नहीं हम धर्म देख रहे हैं कि नहीं हम जात देखे, नहीं पात देखे। जहाँ पे भी हमें महिला मिली है वहीं पे हम महिला की समस्या की बात की है और उनकी समस्या हमने जानी है। हम संवाद के तौर पे आपस में बातचीत करके आज हम 10वां दिन में यहाँ पे पहुँचे। आपकी जी जोहार। मैं कुसुम रावत, बांसवाड़ा, राजस्थान से। तो जैसा कि आप देख पा रहे हैं कि हम बाल, महिला एवं प्रकृति सुरक्षा यात्रा लेकर आज महाराष्ट्र में पहुंच चुके। ये हमारा यात्रा का 10वां दिन है और हम 13, 14, 15 जनवरी को जो पानखेड़ा में पीपलनेर में जो महासम्मेलन होने वाला है, इस वर्ष का 32वां महासम्मेलन महाराष्ट्र में, उसके लिए हम सबको इन्विटेशन देने के लिए आए हैं। और ये यात्रा निकालने का जो उद्देश्य है वो हमारा बस इतना सा है कि महिलाओं पे और बच्चों पे जो भी जुल्म हो रहा है वो किस तरीके से ख़त्म हो और उनको किस तरीके से समाज में सम्मान मिले। और प्रकृति आप देख ही रहे हैं, प्रकृति का कितना ज़्यादा दोहन हो रहा है और आज की तारीख में सभी समुदाय प्रकृति के बारे में सोचने लगे हैं। तो इसीलिए हमको ये आवश्यकता महसूस हुई कि हम इस तरीके का यात्रा निकले। और सबसे अच्छी बात ये यात्रा का जो रहा वो ये रहा कि न केवल आदिवासी लोगों ने बल्कि सर्व समाज हम आगे आया और उन्होंने हमारा जगह जगह पर स्वागत किया। और हाँ, बहुत खुशी हुई ये देख कर के अभी बहुत सारे लोग इस विषय के लिए चिंतित हैं। धन्यवाद। जोहार। धुळे येथील साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित अपूर्व इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। त्यानंतर चिमुकल्यांनी आपले कला नृत्य सादर करून उपस्थितांचा दाद मिळवली। यावेळी संदीप सोनवणे, संचालिका कमल सोनवणे, संचालक गोकुळ सोनवणे, संचालक जय सोनवणे, महाराष्ट्र खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महासचिव अंजन पाटील, अनिल पाटील, अरुण पवार, SK कन्स्ट्रक्शन व शिवश्री प्रशांत पवार, सामाजिक प्रतिष्ठान धुळेचे सागर खैरनार, माऊली उद्योग समूहाचे अमोल खैरनार, चेअरमन शारदा सोनवणे, शिवसेनेचे ललित माळी, युवा नेते अमोल मराठे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे, डॉक्टर मुनाली खैरनार, गिरीश मराठे, प्रवीण थोरात, सिद्धार्थ पवार, स्वामी कुटे, दिलीप कुटे, सायली कुटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पासून आभार मानतो। त्यांनी आजच्या कार्यक्रमाला मला अध्यक्षस्थान दिले व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। खऱ्या अर्थाने बघायला गेलं मी 1-2 मिनिटात मांडेल, कारण सगळ्यांना ते इंग्लिश मीडियम नावाचं जे रोपटं लावलं होतं आज त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे आणि या पुढेही असेच कार्यक्रम सरांमार्फत किंवा संस्थेमार्फत होतील। आमच्या सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने सरांना ग्वाही देतो। मागेही आम्ही 2-3 कार्यक्रम घेतले होते सामाजिक बांधिलकी म्हणून। गरजू विद्यार्थ्यांना आम्ही टिफिन, पाणी बॉटल व इतर शालेय साहित्याचे वाटप केले होते। तसंच सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, याच्या पुढेही काही मदत म्हणून का असेना आम्ही नेहमी सरांसोबत असू व आपल्या परिसराला याची गरज होती। सर, इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे आजूबाजूला ज्या आजच्या परिस्थितीत ज्या संस्था आहे किंवा शाळा आहेत त्यांची अमाप फी आपल्या परिसरात जे नागरिक आहेत सर्वसाधारण पालक वर्ग त्यांना न परवडणारी, पण आपल्या शाळेमार्फत एक मोजकी फी घेऊन विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण, संगोपन आणि संस्कार दिले जातात। कारण लहान विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण एक घरात होतात आणि एक शाळेत होतात। आपल्या परिसरात मोजके पालक असतील जे त्यांचा वेळ देऊ शकतात विद्यार्थ्यांना घडवण्यात, पण त्यांचा जास्त वेळ विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेत जातो आणि हे महत्त्वाचं हे आपल्या संस्थेमार्फत होतंय आणि याच्या पुढेही हे असंच चालू राहील। आणि हा जो प्रोग्राम आपण आज घेतला आहे, आपले विद्यार्थी विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा, वेशभूषा म्हणा, 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जे आपण उपक्रम घेतात ही आपल्या लेवलला इथे तर नाव होतच आहे। याच्या पुढेही तालुका, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयपर्यंत आपले विद्यार्थी जातील, याच्यासाठी आपण प्रयत्न करू। आणि
जे काही लागेल ते आमच्या प्रतिष्ठानामार्फत मी ग्वाही देतो, ते आम्ही अवश्य आपणास मदत करू. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. ज्यांना आपल्याला इथे पारितोषिक भेटली त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही भेटली त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आज. धन्यवाद. जय हिंद. राजेश्वरी प्राथमिक विद्या मंदिर, उच्च प्राथमिक विद्या मंदिर तसे अपूर्वा क्लासेस चा हा 4था सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमानिमित्त सगळे प्रमुख पाहुणे आले, हा कार्यक्रमाची शोभा वाढवली. तशी आमची संस्था अपूर्वा क्लासेस ही फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कमी फीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जा शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी कॅलेंडरचं पण उद्घाटन केलं आहे संस्थेमार्फत आणि यापुढे आम्ही अशीच दर्जा शिक्षण कार्यक्रम करत राहू. धन्यवाद. धुळे शहरातील VIP हॉल येथे मुस्लिम लोहार समाजाचा 7वा वार्षिक सामूहिक विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. विवाह सोहळ्यात 12 जोडपे विवाहबद्ध झाले. धुळे शहरातील VIP हॉल येथे मुस्लिम लोहार समाजाच्या वतीने 7व्या वार्षिक सामूहिक विवाह सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात एकूण 12 विवाह उत्साहात संपन्न झाले. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नवरदेव नवरी हैदराबाद, इंदोर, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध भागातून आले होते. त्यामुळे या सोहळ्याला आंतरराज्यीय स्वरूप प्राप्त झाले होते. विवाह सोहळ्यादरम्यान नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य व विशेष भेटवस्तू देण्यात आले. तसेच वधूवरांना भेटण्यासाठी आलेल्या वऱ्हाडीसह उपस्थित पाहुण्यांसाठी अल्पोपहार आणि जेवणाची देखील व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात आली होती. गेल्या 7 वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेला यावर्षीही चांगला प्रतिसाद लाभला. लोहार समाजासाठी हा सोहळा एकत्र येण्याचा आणि परस्पर बंध दृढ करण्याचा एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे. मैं शरीफ अहमद लोहार धुलिया लोहा बाजार में, और हम लोग ये कार्यक्रम कर रहे हैं इज्तिमाई शादी. ये हमारी सातवीं इज्तिमाई शादी हमारे लोहार समाज की, और हमको जो है लोहार जयपुरी लोहार समाज कहते हैं. तो हम लोग यहाँ पर डॉक्टर फारूक शाह के जो लॉन है VIP लॉन, यहाँ पर हम कर रहे हैं. उनका बहुत सहयोग मिला हमको. और यहाँ पर जैसा 12 जोड़े हैं, 12 जोड़े जिसमें राजस्थान हुआ, तुम्हारा हैदराबाद हुआ, महाराष्ट्र हुआ, मध्य प्रदेश, सब जगहों के यहाँ पर एक बारात यहाँ पर आई हुई है. और बहुत अच्छे से मतलब यहाँ पर इंतजाम भी अच्छे से सब करना पड़ता है हमको. सब खाने से लेकर तो दहेज देने से लेकर यहाँ जो बच्चियाँ होती है, जैसा सब हमारे समाज की बच्चियाँ रहती है, तो उनको हमको जो है अच्छे से दहेज वगैरह भी हम देते हैं और मुख्तसर गिफ्ट वगैरह देते हैं. और जितना भी हमसे हो सके हम सेवा करने की कोशिश करते हैं हमारे लोहार समाज की. और उसके अंदर जैसा और आसपास के जितने भी जो है दोंडाचा, शहादा, नंदुरबार, अमनेर, जितना भी पूरे खानदे से हमको सहयोग मिलता है. उसमें जो चाय के स्टॉल लगाते हैं, पानी का स्टॉल लगाते हैं, इनका हमको बहुत सहयोग मिलता है. हम चाहते हैं कि इसी तरह हमारा लोहार समाज और भी आगे जो है ऐसे कार्यक्रम करते रहे और पब्लिक का भी सहयोग मिले, हमको शासकीय सहयोग मिले. डॉक्टर फारूक शाह जो है हमको एकदम आगे रहकर हमको बहुत ज़्यादा हेल्प करते हैं हमारे समाज के हिसाब से. बस इतना कहना है मुझे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे मॅरेथॉन 2025च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरात राबवण्यात आली विशेष स्वच्छता मोहीम. राजमाता आई जिजाऊ व योगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. घरोघरी चपाती जमा करण्यासाठी रिक्षाचा लोकार्पण सोहळा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न. महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेचे शिंदखेड्यात महिलांतर्फे करण्यात आले जोरदार स्वागत. देवपुरातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. आणि मुस्लिम लोहार समाजाचा 7वा वार्षिक सामूहिक विवाह सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.